नमस्कार, मी साठा. आजची कथा एकंदरीतच जे कारसेवक मारले गेले त्यातील जो तरुण कारसेवक मारला गेला अवघ्या 16-17 वर्षाचं वय होतं. त्यांचं नाव होतं राजेंद्र धारकर. त्यांची कथा आहे ही त्यांचेच चुलते कमल धारकर यांच्या हवाल्याने मी तुम्हाला सांगणार. बघा, तुम्हाला माहिती असेल एक सुप्रसिद्ध चित्र आहे बाबरी मस्जिदचा जो चौतर आहे त्यावर काही तरुणांनी भगवा झेंडा फडकवला. त्यातीलच एक होते राजेंद्र धारकर ज्यांनी 30 ऑक्टोबर 1990 रोजी भगवा झेंडा फडकवला होता. त्यानंतर परतत असताना जो गोळीबार झाला ना, त्या गोळीबारात राजेंद्र धारकर यांच्या पायाला गोळी लागली होती आणि ते जमिनीवर पडले. थोडी गर्दी झाली होती, ते उठून परत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळेला त्यांच्या डोक्यात गोळी लागली आणि बाजूला असलेल्या कोरड्या विहिरीत ते पडले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. बघा, मृत्यूच्या समयी त्यांचा बालविवाह झालेला होता आणि काहीच काळानंतर त्यांचा गौण होऊन त्यांची पत्नी त्यांच्या घरी राहायला येणार होती. हा सर्व प्रसंग जिथे घडत होता ते स्थळ फक्त 200 मीटरवर होतं त्यांच्या घरापासून. आणि जन्मभूमी आणि त्यांचं नातं काय असं जर तुम्ही प्रश्न विचारलात ना, तर बघा, राम जन्मभूमी जिथे आहे ना तिथून 500 मीटरवरच त्यांचं घर होतं. आणि राम जन्मभूमीचा जो परिसर आहे ना तो त्यांचा बालपणापासूनचा खेळण्याचा परिसर. त्याचमुळे कदाचित राजेंद्र धारकर यांचं राम जन्मभूमीमधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना ते फार महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. आणि जय श्रीराम.